विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी कुशल क्षीरसागर आमच्या इनोव्हेटिव्ह व्ह्यू पब्लिकेशनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण लेसन क्रमांक 156 सिंक्रोनस मोटर याविषयी माहिती पाहिली। आज आपण लेसन क्रमांक 157 सिंक्रोनस मोटरचे उपयोग याची माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, हा लेसन जेव्हा पूर्ण होईल तेव्हा आपणास कमी पॉवर फॅक्टरची कारणे काय असतात, कमी पॉवर फॅक्टरचे तोटे काय असतात, त्यासोबत उच्च पॉवर फॅक्टरचे फायदे काय असतात, पॉवर फॅक्टर नियंत्रित कसा करायचा, क्षणिक गतीचे उपयोग कसे करायचे, त्यासोबत सिंक्रोनस मोटरची जे व्ही कर्व जे आहेत तर त्याचे गुणधर्म काय, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय, त्याच्यानंतर जे कायम लोड असेल तर त्या कायम लोडवर एक्सायटेशनच्या बदलाचा परिणाम काय काय होऊ शकतो, मग एक्सायटेशन कमी करून एक्सायटेशन वाढवून त्याचा परिणाम काय होतो हे पण आपल्याला शिकायचे आहे। त्यासोबतच सिंक्रोनस मोटरवरील टॉर्क याची सर्व माहिती घ्यायची आहे। चला तर मग सुरू करूयात। जो आपला पहिला पॉइंट आहे सिंक्रोनस मोटरचे उपयोग। सिंक्रोनस मोटरला जे पॉवर फॅक्टर करेक्शन आहे तर त्यासाठी वापरण्यात येत असते आणि म्हणून त्याला आपण सिंक्रोनस कंडेन्सर देखील म्हणतो। म्हणजेच काय की स्टॅटिक कॅपॅसिटर प्रमाणेच आपल्याला हा लीडिंग करंट देत असतो। मग सगळ्यात प्रकारच्या अंडरलोडेड जे इंडक्शन मोटर आहे तर त्यासाठी सुद्धा याचा वापर होतो। त्यासोबत मित्रांनो, जे पॉवर ट्रान्सफॉर्मर असेल आणि आपला जे व्होल्टेज रेग्युलेटिंग असेल त्यामध्ये पण या सिंक्रोनस मोटरचा उपयोग होत असतो। आणि तुम्ही आर्क वेल्डिंग मशीन बघितली असेल त्याच्यामध्ये पण आपण सिंक्रोनस मोटर वापरत असतो। हिटिंग कॉइल आणि इंडक्शन फर्नेस यामध्ये त्याचा उपयोग सुद्धा होतो। चोक कॉइल्स आणि मॅग्नेटिक सिस्टीम यामध्ये पण त्याचा उपयोग आहे। त्यासोबत फ्लोरोसंट, डिस्चार्ज लॅम्प, निऑन साइन या सगळ्यामध्ये पण सुद्धा सिंक्रोनस मोटरचा उपयोग खूप जास्त प्रमाणात होत असतो। मित्रांनो, कमी पॉवर फॅक्टरची कारणे काय, जेव्हा सर्किटमधून रिएक्टिव्ह पॉवर वाढते तर ते वाढल्यामुळे पॉवर फॅक्टर कमी होत असतो आणि हीच रिएक्टिव्ह पॉवर इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्सवर अवलंबून असते। आता आपण कमी पॉवर फॅक्टरचे फायदे जसं बघितले म्हणजे कारणे जसं बघितलं तसं त्याचे तोटे पण बघू। काय असते की कमी पॉवर फॅक्टरचा तोटा म्हणजे तुमचा ट्रान्सफॉर्मर आणि केबल गरम होतात, त्याच्यानंतर लोडला मिळणारे व्होल्टेज कमी होते, त्यासोबत प्लांटची कार्यक्षमता कमी होत असते, त्यासोबतच जे आपले पॉवर आहे तर त्या पॉवरच्या किमती सुद्धा दंडनीय म्हणजे त्याला पेनॉल म्हणतात ते पण होत असतात। मित्रांनो, जे उच्च पॉवर फॅक्टर आहे त्याचे फायदे पण काय ते पण बघू। उच्च पॉवर फॅक्टरचा फायदा म्हणजे प्रवाह कमी होत असतो, पॉवरची किंमत कमी होते, ट्रान्सफॉर्मर आणि केबल्स मधील लॉसेस कमी होतात, केबल्स, स्विच गिअर आणि ट्रान्सफॉर्मरवरील लोड कमी होतो, त्यासोबत पॉवर सिस्टीमची क्षमता वाढते, त्याच्यानंतर लोडवरील व्होल्टेज सुद्धा वाढते, त्यानंतर वेल्डिंग किंवा इतर मशीन मधील व्होल्टेज कायम राहत असते। मित्रांनो, पॉवर फॅक्टर नियंत्रित करण्याची मेथड आहे तर त्यामध्ये मोटार फिरत असताना लोडवर रोटरचे एक्सायटेशन कमी जास्त केल्यास स्पीड कायम राहून लोड अँगल आणि स्टेटरचा करंट बदलतो, परंतु वेग असेल, लोड असेल आणि म्हणून इनपुट पॉवर असेल तर ती समान राहील। एक्सायटेशनद्वारे पॉवर फॅक्टर बदलता सुद्धा येतो। मोटरचा पॉवर फॅक्टर जेव्हा आपण लीडिंग करतो तेव्हा ते लीडिंग करून रोटरचे एक्सायटेशन वाढविल्यास युनिटी पॉवर फॅक्टर मिळतो। मोठ्या सिंक्रोनस मोटरसह हे विशेषतः मौल्यवान सुद्धा आहे, ज्याचा वापर त्याच साइटवरील इतर इंडक्शन मोटर्सच्या मागे पडलेल्या पॉवर फॅक्टरची भरपाई करण्यासाठी सुद्धा केला जाऊ शकतो। मित्रांनो, जे आपल्या क्षणिक गतीचे उपयोग दॅट इज द इन्स्टंट स्पीड ऍप्लिकेशन मेथड। सिंक्रोनस मोटरची जर कार्यक्षमता जास्त असेल तर ती जास्त असल्याने स्थिर गती म्हणजे कॉन्स्टंट स्पीड आवश्यक असलेल्या लोडसाठी याच मोटर्स योग्य ठरतात। याचे फेमस एक्झाम्पल म्हणजे फॅन घ्या, ब्लोअर घ्या, डीसी जनरेटर घ्या, सेंट्रीफ्युगल पंप घ्या, वॉचेस घ्या, रेकॉर्ड प्लेयर्स घ्या आणि पेपर मिल्स। आता हे जे तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक दिसायली याच्यामध्ये आपण ही जी तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक दिसायली याच्यामध्ये मी काय सांगितलं, त्याचा जो शेप आहे तो कसा आहे, व्ही शेप। हे बघा, हे व्ही शेप असा आहे की नाही। सिंक्रोनस मशीनचा व्ही कर्व जेव्हा मशीनवर लोड आणि इनपुट व्होल्टेज स्थिर असते तेव्हा आर्मेचर करंट आणि एक्सायटेशन करंट यांच्यातील संबंध दाखवत असतो। कॉन्स्टंट लोड असताना एक्सायटेशन बदलल्यास पॉवर फॅक्टर देखील बदलत असतो। फील्डचा करंट कमी असल्यास म्हणजेच एक्सायटेशन कमी असल्यास पॉवर फॅक्टर कमी असतो, तर त्याच्या उलट एक्सायटेशन जास्त असल्यास पॉवर फॅक्टर सुधारतो सुद्धा। युनिटी पॉवर फॅक्टरवर
आर्मेचर करंटची किंमत जी आहे ते अल्प असते. युनिटी पॉवर फॅक्टरवर आर्मेचर करंटची किंमत अल्प प्रमाणात असते. त्यालाच आपण नॉर्मल एक्सायटेशन म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? नॉर्मल एक्सायटेशन. मग आता जेव्हा मोटरला ओव्हर एक्साइटेड केल्यानंतर लाईन करंट वाढणार आणि लाईन करंट वाढला आणि त्यासोबत पॉवर फॅक्टर लीडिंग होऊन पुन्हा काय होतो? कमी होतो. म्हणून जे पण आपले लोड असेल आणि इनपुट व्होल्टेज स्थिर म्हणजे कॉन्स्टंट ठेवून फील्ड करंट बदलले तर आपल्याला जे पॉवर आहे तो काय? P = VI cos φ. तो आपल्याला स्थिर किंवा कॉन्स्टंट करण्यासाठी आर्मेचर करंट बदलत असतो. म्हणजे पॉवर जे आहे ते P = VI cos जे आहे ते काय असते? कायम राहतो. याच डायग्राम मध्ये आपण काय केलेलं आहे की आर्मेचर करंट आणि जो त्याचा एक्सायटेशनचा ग्राफ आहे तो V कर्व दाखवलेला आहे. इकडल्या साईडला लॅगिंग पॉवर फॅक्टर दाखवला, इकडल्या साईडला लीडिंग पॉवर फॅक्टर दाखवला. म्हणजेच आपण काय केले की सिंक्रोनस मोटरच्या V आणि त्याचा इनव्हर्स म्हणजे विरुद्ध दिशेतील V कर्व दाखवला. ही साईड लॅगिंग, ही लॅगिंग आणि हे लीडिंग. कळलं? आता इथे बघा, हे लॅगिंग हे लीडिंग झालं आणि हा झाला तुमचा सॅच्युरेशन. आता जे तुम्हाला मी फील्ड करंटच्या जे कंडिशन्स दाखवल्या त्याच याच्यामध्ये आहेत. हे आपला युनिटी कंडिशन, ही अंडर आणि ही ओव्हर, हे त्याच्या फील्ड करंटच्या बाबतीमध्ये. आणि हे तुम्हाला लॅगिंग लीडिंग तर आताच दाखवलं. जर समजा कायम लोडवर एक्सायटेशनच्या बदलाचा परिणाम झाला तर तो कसा कॅल्क्युलेट करायचा? काय असते की सिंक्रोनस मोटर सामान्य एक्सायटेशनसह E = V या युनिटी पॉवर फॅक्टरवर दिलेल्या लोडसह कार्यरत असते. आता जर समजा जे पण आपला सिंक्रोनस रिएक्टन्स आहे त्याच्या तुलनेमध्ये जे आर्मेचरचा रेझिस्टन्स आहे ते नगण्य असेल, निग्लिजिबल, तर हा आपला ER जो आहे तो किती आहे? 90 डिग्रीने मागे आहे. आणि युनिटी पॉवर फॅक्टर जे आपला असल्यामुळे आर्मेचर करंट आणि V हे तुम्हाला इन फेज दिसले का? बघा, IA आणि V दिसले. आर्मेचर प्रति फेज V × IA, P = VI असते ना, तर V × IA त्याची पॉवर काढत आहे, जी की मोटरवरील मेकॅनिकल लोड पूर्ण करण्यासाठी पुरेशी सुद्धा आहे. मग आता जेव्हा मोटरवर लागू केलेला स्थिर भार म्हणजे त्याला आपण कॉन्स्टंट म्हणतो तो राहतो, तेव्हा फील्ड एक्सायटेशन कमी किंवा वाढवण्याच्या, जास्त होण्याच्या परिणामावर चर्चा पण सुद्धा होत असते. याच्यातली पहिली गोष्ट, एक्सायटेशन कमी करून. समजा एक्सायटेशन कमी झालं तर बॅक EMF समान लोड अँगल जो आपला 1 आहे, जो आपला 1 आहे, हे तुम्हाला 1 दिसला का? बघा, EB1 त्याचा अँगल φ1 त्यापर्यंत कमी केले जाते आणि रिझल्टंट व्होल्टेज ER1 मुळे जे पण आपल्याला हे जे तुम्हाला इथे रिझल्टंट जे दिसायला ER1, त्यामुळे लॅगिंग आर्मेचर करंट IA1 वाहत असते. आणि जरी समजा IA1 परिणामात म्हणजे मॅग्निट्यूड IA पेक्षा मोठा असला तरीही तो कॉन्स्टंट लोड वाहून नेण्यासाठी आवश्यक पॉवर V × IA निर्माण करण्यास सक्षम आहे. कारण IA1 × cos φ1, जो IA1 × cos φ1 जे बोललो ते कळालं? हा कसा आहे? φ1 पेक्षा, म्हणजे जे तुमचा φ1 नाही, IA पेक्षा, इथं काय लिहावं लागेल मला? IA पेक्षा कमी आहे. त्यामुळेच माझं फायनल उत्तर येते याच्यावरून काय येणार की V × IA1 × cos of φ1 and that is less than the V × IA. म्हणून आपल्याला काय की लोड अँगल 1 पासून 2 पर्यंत, जो पण आपला 1 पासून 2 पर्यंत आहे तो वाढवणे आवश्यक आहे. मग ज्यामुळे समजा बॅक EMF EB1 पासून जे पण आपला EB2 पर्यंत चाललेला आहे तो हा वाढणार आणि त्यामुळे रिझल्टंट व्होल्टेज काय होणार? जे पण तुमचा या ठिकाणी ER1 आहे तर त्यापासून तो ER2 पर्यंत वाढते. मग त्याचा परिणाम म्हणजे काय होते? जे पण आपला आर्मेचरचे करंट आहे IA2 ते आर्मेचर करंट पर्यंत वाढत होतो. मग ज्याचे इन फेज कंपोनंट मोटारवरील कॉन्स्टंट लोड पूर्ण करण्यासाठी पुरेशी पॉवर म्हणजे V × IA2 × cos φ2 तयार करत असतो. आता एक्सायटेशन जर वाढवलं तर काय असते की ज्या ठिकाणी ओरिजिनल लोड अँगल समजा α1 घेतला, ठीक आहे, मग तो वर वाढवलेला EB1 एवढा आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे जे आपला ER1 जे आहे हे ER1, हे EB1 आणि हे ER1. मग त्यामुळे ER1 मुळे काय होते
लीडिंग करंट निर्माण होतो, म्हणून आर्मेचर मोटरवरील लोडपेक्षा जास्त पॉवर विकसित करते. मग त्यानुसार लोड अँगल अल्फा 1 पासून अल्फा 2 पर्यंत काय होत असतो, तो कमी होत असतो. आणि ज्यामुळे परिणामी व्होल्टेज, त्याला आपण काय म्हणतो, रिझल्टंट व्होल्टेज, हे कसं असते, जे तुमचा ER1 पासून जे आहे ते हे जे आहे ते कमी होत असते. म्हणजे ER वरून कमी कुठपर्यंत झालं, ते ER2 पर्यंत कमी कमी होत जात. पण त्याचाच परिणाम काय की ज्याचा इन फेज कंपोनंट घटक म्हणजेच काय IA2 cos phi 2, IA2 cos phi 2 that is equals to what, IA. मग तो आर्मेचर करंट IA1 पासून, हे जे तुम्हाला IA1 पासून कुठपर्यंत, IA2 पर्यंत हा कमी होतो. आणि अशा स्थितीमध्ये आर्मेचर मोटरवरील कॉन्स्टंट लोड वाहून नेण्यासाठी पुरेशी पॉवर विकसित करतो. मग ज्यामुळे दिलेल्या लोडसह चालू म्हणजे सिंक्रोनस मोटरच्या रनिंग एक्सायटेशन मधील फरक केवळ त्याच्या लोड अँगल मध्ये भिन्नता निर्माण करतात, असे आपल्याला फायनल कन्क्लुजन आढळून येते. मित्रांनो, सिंक्रोनस मोटरवरील जे टॉर्क असतात तर ते कशामुळे निर्माण होतात, एक म्हणजे स्टार्टिंग टॉर्क असेल, दुसरा म्हणजे रनिंग टॉर्क असेल, तिसरा म्हणजे पुल इन टॉर्क असेल आणि चौथा म्हणजे पुल आउट टॉर्क. आता स्टार्टिंग टॉर्क म्हणजे काय की स्टेटर वाइंडिंगला जेव्हा पूर्ण रेटेड व्होल्टेज मिळते, तर ते रेटेड व्होल्टेज मिळाल्यानंतर जो पण टॉर्क उत्पन्न होतो त्याला म्हणायचं स्टार्टिंग टॉर्क. कळालं? मग आता स्टेटर वाइंडिंगला पूर्ण रेटेड व्होल्टेज मिळाले की त्याला लक्षात ठेवायचं स्टार्टिंग टॉर्क. याला तुम्ही ब्रेक अवे टॉर्क देखील म्हणू शकता. मी इथं काय केलं, तुम्हाला इंग्लिश मध्ये डेफिनेशन दाखवली. द स्टार्टिंग टॉर्क ऑफ द सिंक्रोनस मोटर दॅट इज प्युअरली डिपेंडिंग अपॉन द मेथड ऑफ स्टार्टिंग टाइम. कळालं? आता दुसरा प्रकार असतो रनिंग टॉर्क. जेव्हा मोटर फिरत असते आणि त्यामध्ये जो टॉर्क निर्माण होतो त्याला म्हणायचं रनिंग टॉर्क. म्हणजे मोटर ही स्टार्टिंग आहे का नाही, ती रनिंग मध्ये आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं, रनिंग टॉर्क. तिसरा आहे पुल इन टॉर्क. सुरुवातीला मोटर इंडक्शन प्रमाणे म्हणजे इंडक्शन मोटर प्रमाणेच फिरते, मग त्याच वेळी काय गती सिंक्रोनस गतीपेक्षा 2 ते 5% पर्यंत कमी असते. मग ज्यावेळी एक्सायटेशन ऑन करून रोटरवर पोल निर्माण केले जातात आणि हेच पोल फिरत्या चुंबकीय क्षेत्रात ओढले जातात किंवा इंटरलॉक होतात. मग अशा वेळी इंटरलॉक होण्यासाठी जो टॉर्क निर्माण होतो त्याला आपण पुल इन टॉर्क म्हणायचं. आता आहे पुल आउट टॉर्क. मोटरवर जेव्हा लोड आला तेव्हा तो लोड आल्यानंतर रोटर अचानक काही अंशांनी गती कमी करतो आणि त्याच वेळी मोटर लोड होत असते आणि रोटर सिंक्रोनस गतीमध्ये कायम फिरत असतो. मग जेव्हा मोटरचा रोटर 900च्या अँगलने मागे पडतो, 900च्या अँगलने मागे पडतो, तेव्हा मोटर जास्तीत जास्त टॉर्क विकसित करते. किंवा दुसऱ्या शब्दात जर सांगायचं राहिलं तर ते जवळच्या पोल्स मधील अर्ध्या अंतराच्या बरोबरीने मागे सरकलेले आहे. मग लोड मधील इतर कोणत्याही वाढीमुळे मोटार स्टेप किंवा सिंक्रोनिझमच्या बाहेर पडेल आणि थांबेल सुद्धा. हा तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण कमी पॉवर फॅक्टरची कारणे काय, त्याचे तोटे काय कमी पॉवर फॅक्टरचे, त्यासोबत उच्च पॉवर फॅक्टरचे फायदे काय, पॉवर फॅक्टर नियंत्रित करायचा काय, क्षणिक गतीचे उपयोग काय, सिंक्रोनस मोटरचे व्ही कर्व गुणधर्म काय असतात, मोटर कायम लोडवर एक्सायटेशनचा बदलता परिणाम काय असतो, एक्सायटेशन कमी करून काय करायचं, एक्सायटेशन वाढवल्यावर काय करायचं, त्याच्यावर होणारा परिणाम काय, त्याच्यानंतर आता जे 4 प्रकारचे टॉर्क शिकवले ते सिंक्रोनस मोटरवरील टॉर्क, हे सगळे व्यवस्थित पॉइंट्स पाहिले आणि तुम्हाला मी जेवढं शिकवलं त्याच्यावर होमवर्क सुद्धा आठवणीने करायचा आहे. हा तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण लेसन क्रमांक 157 म्हणजे सिंक्रोनस मोटरचे उपयोग याची माहिती पाहिली. पुढील व्हिडिओमध्ये आपण लेसन क्रमांक 158 एमजी सेट आणि रोटरी कन्व्हर्टर याची व्यवस्थित माहिती पाहणार आहोत. तेव्हा तर मित्रांनो, भेटूयात आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. आणि आमचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. व आमचं जे यूट्यूब चॅनल आहे IBVP ऑनलाईन, या यूट्यूब चॅनलला नेहमी सबस्क्राईब करा. बेल आयकॉन मधील ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओची माहिती आपणापर्यंत पोहोचत राहील. तोपर्यंत धन्यवाद.